नमस्कार मित्रांनो, विदर्भाच्या खाद्यमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया पालक डाळ। पालक डाळ बनवण्यासाठी मी इथे इतकी पालक घेतलेली आहे आणि एका गंजामध्ये 2 जग भरून पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये स्वच्छ धुवून डाळ सुद्धा टाकून घेतलेली आहे। डाळीचं प्रमाण मी इथे 1.5 वाटी घेतलेलं आहे व मी हे पालक अशा प्रकारे कापून घेणार आहे आणि चांगल्या पाण्याने धुवून सुद्धा घेणार आहे। अशा प्रकारे मी कापून घेतलेली आहे आणि एका भांड्यामध्ये घेऊन घेतलेली आहे आणि ही पालक मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। अशा प्रकारे मी सर्व पालक धुवून घेणार आहे। एका साईडने आपल्या डाळीला कड सुद्धा आलेला आहे, तुम्ही बघू शकता। हा डाळीवर जो केस आलेला आहे तो मी काढून घेणार आहे एका चमच्याच्या सहाय्याने। व इथे मी पालक 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तो आता मी स्वच्छ धुतलेली पालक डाळमध्ये टाकून घेणार आहे। यामध्ये मी थोडं तेल टाकून घेणार आहे व थोडंसं मीठ टाकून घेणार आहे, अर्धा चम्मच, आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। आणि अर्धा चम्मच हळद टाकून घेणार आहे, ते सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। आणि हे डाळ मी 20 मिनिट लो फ्लेमवर शिजू देणार आहे। तर तुम्ही बघू शकता आपली डाळ चांगल्या प्रकारे शिजलेली आहे व याला 20 मिनिट सुद्धा लागलेले नाही आहे, 15 मिनिटांमध्ये चांगल्या प्रकारे शिजलेली आहे ही आता डाळ। चला तर आता डाळ फोडणी द्यायची तयारी कर। तर तुम्ही बघू शकता इथे आपली डाळ चांगल्या प्रकारे शिजलेली आहे। डाळ शिजायला 20 मिनिट सुद्धा लागलेली नाही आहे, फक्त 15 मिनिटांमध्ये ही डाळ शिजलेली आहे। चला तर आता फोडणी द्यायची तयारी करायची आहे, म्हणजे कांदा टमाटर चिरून घ्यायचं आहे। तर भाजीला फोडणी करण्यासाठी मी इथे 1 कांदा चिरलेला आहे, 1 टोमॅटो चिरलेला आहे, 2 हिरवी मिरची चिरलेली आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे। तर चला आता आपण बनवूया पालक डाळ। पालक डाळ बनवण्यासाठी मी इथे चांगल्या प्रकारे कढई तापवलेली आहे आणि त्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे। आता मी यामध्ये शेंगदाणे टाकून घेणार आहे कांदे थोडी बाजूला घेतलेली आहे मी आणि चांगल्या प्रकारे शेंगदाणे तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे चांगल्या प्रकारे तयार झालेले आहे। आता मी यामध्ये हिरवी मिरची टाकून घेणार आहे आणि या डाळीला मी चांगल्या प्रकारे घोटून घेणार आहे। आणि इकडे आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे।
1 चम्मच, एक चम्मच हळद टाकून घेणार आहे आणि 1 चम्मच धनेपूड टाकून घेणार आहे आणि अर्धा चम्मच मीठ टाकून घेणार आहे, कारण अगोदरच आपण डाळ शिजवायच्या वेळेस मीठ टाकून घेतलेलं होतं. 2 चम्मच तिखट टाकून घेणार आहे आणि 1 चम्मच गरम मसाला टाकून घेणार आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे आणि यानंतर टोमॅटो टाकून घेणार आहे आणि मसाला शिजण्यासाठी मी इथे 2 मिनिट झाकण देणार आहे. तर इथे आपल्या मसाल्याला 2 मिनिट झालेले आहेत. तो आता मी यामध्ये पालक आणि डाळ टाकून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपला मसाला चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे. मी यामध्ये 1 ग्लास भरून पाणी टाकून घेणार आहे आणि तुम्हाला जितकं पाणी लागेल तुम्ही त्या मापाने टाकू शकता. तर ही भाजी मी आता 5 मिनिट झाकून शिजू देणार आहे.